नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्राने भारताचा किती टक्के क्षेत्र व्यापला आहे? महाराष्ट्राने भारताचा किती टक्के क्षेत्र व्यापला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 9.36% महाराष्ट्राने भारताचा व्यापलेला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, उत्तर कोकणमध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? उत्तर कोकणमध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 दलदलयुक्त मृदा, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, लातूर जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? लातूर जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक पाचवा, सातारा जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? सातारा जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सातारा जिल्ह्यात मायणी अभयारण्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, कृष्णा व वेण्णा नदीचा संगम कुठे होतो? कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम माहुली येथे होतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हनुमान शिखर धुळे जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर धूपगड हे आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, पूर्व घाट व पश्चिम घाट यांना जोडणारी डोंगर रांग कोणती? पूर्व घाट व पश्चिम घाट यांना जोडणारी डोंगर रांग कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांना जोडणारी डोंगर रांग म्हणजे निलगिरी, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, हनुमंते घाट कोणत्या मार्गावर आहे? हनुमंते घाट कोण मार्गावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हनुमंते घाट हा कोल्हापूर कुडाळ मार्गावर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, पुलर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुलर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुल्लर लेणी नागपूर जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, व्हिक्टोरिया सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? व्हिक्टोरिया सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 व्हिक्टोरिया सरोवर पुणे जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, नळदुर्ग किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? नळदुर्ग किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नळदुर्ग किल्ला भुईकोट प्रकारचा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरीची उपनदी इंद्रायणी नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र सौर ऊर्जात अग्रेसर जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सौर ऊर्जेत अग्रेसर जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जेत अग्रेसर जिल्हा औरंगाबाद, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, अकलोली गरम पाण्याचा झरा कुठे आहे? अकलोली गरम पाण्याची झरा कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अकलोली हे गरम पाण्याचा झरा ठाणे जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, NH8 राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरादरम्यान आहे? NH8 राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरादरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रीय महामार्ग NH8 मुंबई दिल्ली मार्गावर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणाच्या साहाय्याने सुरू केला? तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणाच्या साहाय्याने सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 2 अमेरिकेच्या साहाय्याने तारापूर अणुऊर्जा प्रकल्प सुरू केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, नंदुरबारमध्ये प्रामुख्याने कोणती जमात आढळते? नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कोणती जमात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार जिल्ह्यामध्ये भिल्ल जमात प्रामुख्याने आढळते, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्राचे सर्वाधिक
लांबीची संलग्न सीमारेषा असणारे राज्य कोणते? महाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची संलग्न सीमारेषा असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे होईल. प्रश्न क्रमांक 22 दरकेचा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? दरकेचा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दरकेचा टेकड्या गोंदिया जिल्ह्यात आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्राची अधिकृत भाषा कोणती? महाराष्ट्राची अधिकृत भाषा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात दर किती किलोमीटरला भाषा बदलते? महाराष्ट्रात दर किती किलोमीटरला भाषा बदलते? तर ऑप्शन क्रमांक 4 150 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्राच्या एकूण डॅश डॅश जिल्ह्यांच्या सीमा दुसऱ्या राज्यांना लागल्या आहेत? महाराष्ट्राच्या एकूण डॅश डॅश जिल्ह्याच्या सीमा दुसऱ्या राज्यांना लागलेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 20 जिल्ह्यांच्या सीमा दुसऱ्या राज्यांना लागलेल्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 1998ला कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले? 1998ला कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 1998ला नंदुरबार जिल्ह्याचे विभाजन झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अस्तंबा शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? अस्तंबा शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अस्तंबा शिखर सातपुडा पर्वतरांगेत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सप्तशृंगी देवीचे मंदिर कोणत्या रांगेत आहेत? सप्तशृंगी देवीचे मंदिर कोणत्या रांगेत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सातमाळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मुरुड जंजिरा किल्ला कुठे आहे? मुरुड जंजिरा किल्ला कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड जंजिरा हा किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 दातिवरे ही खाडी कुठे आहे? दातिवरे ची खाडी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दातिवरीची खाडी पालघर जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 तापी नदीला उजवीकडून मिळणारी नदी कोणती? तापी नदीला उजवीकडून मिळणारी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 अनेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा या नदीने निश्चित केली आहे? रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा या नदीने निश्चित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शुक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सह्याद्रीच्या पूर्वेस विशाल असा पठारी प्रदेश असलेला आहे त्यास डॅश डॅश असे म्हणतात? सह्याद्रीच्या पूर्वेला विशाल असा पठारी प्रदेश पसरलेला आहे त्यास डॅश डॅश असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 दख्खनचे पठार असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 दक्षिण पठारावरील सगळ्यात मोठे नदीखोरे कोणते? दक्षिण पठारावरील सगळ्यात मोठे नदीखोरे कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 गोदावरी नदीचा उगम कुठे झाला आहे? गोदावरी नदीचा उगम कुठे झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबकेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी ही नांदेड जिल्ह्यातून वाहते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहिले मातीचे धरण गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रातील गोदावरी नदीचे सर्वात शेवटचे पश्चिम वाहिनी उपनदी कोणती? महाराष्ट्रातील गोदावरी नदीचे सर्वात शेवटचे पश्चिम वाहिनी उपनदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 इंद्रावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 गोदावरी नदी समुद्राला कोणत्या ठिकाणी जाऊन मिळते? गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 राजमुंद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 इंद्रायणी ही गोदावरी नदीची उपनदी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 तेलंगणामध्ये असलेल्या गोदावरी नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तेलंगणामध्ये आलेल्या गोदावरी नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हुसेन सागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 चांदूर टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चांदूर टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चांदूर टेकड्या नाशिक जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कुठल्या नदीला वृद्धगंगा असे म्हणतात? खालीलपैकी कुठल्या नदी वृद्धगंगा असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी
नदीला वृद्धगंगा असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, महाराष्ट्र राज्याची एकूण साक्षरता किती टक्के आहे? महाराष्ट्र राज्याची एकूण साक्षरता किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्र राज्याची एकूण साक्षरता 82% आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, रेगूर प्रकारची जमीन कोणत्या पिकासाठी योग्य असते? रेगूर प्रकारची जमीन कोणत्या पिकासाठी योग्य असते? तर ऑप्शन क्रमांक 2, रेगूर प्रकारची जमीन कापसासाठी योग्य असते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4, शिवाजी सागर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, कोणत्या नदी चंद्रभागा या नावानेही ओळखली जाते? कोणती नदी चंद्रभागा या नावानेही ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2, भीमा या नदीला चंद्रभागा नावानेही ओळखली जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, महाराष्ट्र राज्यातील 50वे अभयारण्य कोणते आहे? महाराष्ट्र राज्यातील 50वे अभयारण्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्र राज्यातील 50वे अभयारण्य कनाळ गाव, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, महाराष्ट्रात कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो? महाराष्ट्रात कोणत्या विभागांमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्रात कोकण विभागांमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 4, प्रतिरोधक प्रकारचा पाऊस पडतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, पश्चिम घाटाला समांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता? पश्चिम घाटाला समांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3, NH17, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, बासमती तांदूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? बासमती तांदूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, तिरोडा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या? उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या? तर ऑप्शन क्रमांक 3, गिरणा, मांजरा, काटेपूर्णा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, रिया प्रकारची, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, विध्ययन खडक प्रणाली डॅशच्या जिल्ह्यात सापडते? विध्ययन खडक प्रणाली डॅशच्या जिल्ह्यात सापडते? तर ऑप्शन क्रमांक 1, चंद्रपूर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, जळगाव जिल्ह्यात कोणत्या नावाने गरम पाण्याचे झरे आहेत? जळगाव जिल्ह्यात कोणत्या नावाने गरम पाण्याचे झरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, उपनदेव व सुपनदेव, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, द्विभाषिक राज्य कधी स्थापन करण्यात आले? द्विभाषिक राज्य स्थापन कधी करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1, नोव्हेंबर 1956, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील जव्हार थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील जव्हार थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, पालघर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, जायकवाडी मत्स्य वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, औरंगाबाद, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्र किती टक्के आहे? महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्र किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, 21%, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2, मालगुजारी, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3, दुधना, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, कोणती नदी गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही? कोणती नदी गोदावरी नदी खोऱ्याचा भाग
भाग नाही, तर ऑप्शन क्रमांक 4 भातसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, गाळाच्या मृदेस कोणती पिके होतात? गाळाच्या मृदेस कोणती पिके होतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऊस, तंबाखू, हरभरा, तांदूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, खालीलपैकी कोणकोणती भीमा नदीची डाव्या तीरावरील उपनदी आहे? खालीलपैकी कोणकोणती भीमा नदीची डाव्या तीरावरील उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुळा मुठा भामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, राष्ट्रीय महामार्ग 4 कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात येते? ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात येते? तर ऑप्शन क्रमांक 4 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याची सीमेवर असणारी नदी कोणती? चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याची सीमेवर असणारी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 पैनगंगा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, किनवट अभयारण्य कोणत्या नदीच्या नावाने आहे? किनवट अभयारण्य कोणत्या नदीच्या नावाने आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, उत्तर कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती? उत्तर कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 वैतरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागत नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, अक्राणी, अस्तंबा, तोरणमाळ या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? अक्राणी, अस्तंबा, तोरणमाळ या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, कोकणाची उत्तर दक्षिण लांबी किती? कोकणाची उत्तर दक्षिण लांबी किती? तर ऑप्शन क्रमांक 2 560 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, धारवाड खडक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही? धारवाड खडक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, विंध्ययन खडक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सापडते? विंध्ययन खडक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सापडते? तर ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या 2 नदीचे विभाजन झाले? सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या 2 नदीचे विभाजन झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 तोरणामाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, छत्तीसगड राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? छत्तीसगड राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, कोका अभयारण्य कुठे आहे? कोका अभयारण्य कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, महाराष्ट्राच्या वायव्येस कुठले राज्य आहे? महाराष्ट्राच्या वायव्येस कुठले राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, हरिश्चंद्र डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात पसरलेली आहे? हरिश्चंद्र डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात पसरलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फक्त अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, महाराष्ट्र सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणते पर्वतरांग जाते? महाराष्ट्र सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणती पर्वतरांग जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 शंभू महादेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, महाराष्ट्रात कधीही विभाजन न झालेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात कधीही विभाजन न झालेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग कोणती? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 अस्तंबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, खालीलपैकी सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? खालीलपैकी सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 40 पुढील कोणत्या प्रशासकीय विभागात एकही औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? पुढील कोणत्या प्रशासकीय विभागात एकही औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उल्हास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सातमाळा अजिंठा आणि सातपुडा या पर्वतरांगेच्या दरम्यान डॅश डॅश नदी खोरे आहे. सातमाळा अजिंठा आणि सातपुडा या पर्वतरांगेच्या दरम्यान डॅश डॅश नदी खोरे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वैगई नदी डॅश डॅश पर्वत रांगेत उगम पावते. वैगई नदी डॅश डॅश पर्वत रांगेत उगम पावते. तर ऑप्शन क्रमांक 3 कार्डमम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही? महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोणते शहर गोदावरी नदी किनारी आहे? कोणते शहर गोदावरी नदी किनारी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मालवण हे सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? मालवण हे सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 व्याघ्र गणना दर किती वर्षांनी केली जाते? व्याघ्र गणना दर किती वर्षांनी केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 4 वर्षांनी केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 निजाम सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? निजाम सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मांजरा हे आपले करेक्ट आन्सर होईल.